गुड मॉर्निंग. आज रविवार असल्यामुळे ना कामं लवकरच झाली, कारण की मुलांना टिफिन नव्हता, स्कूल नव्हती. त्यामुळे सकाळी नाश्ता केला आम्ही सर्वांनी. आणि नाश्ता झाला की दुपारच्या जेवणाची तयारी सकाळीच करायला लागते. हे गाव असल्यामुळं गावाकडे ना सकाळीच तयारी करतात. त्यामुळं 11-11:30 वाजेपर्यंत तर सगळी कामं उरकली माझी. स्वयंपाक, किचन साफ करून, धुणं, भांडी सगळं उरकलं. 11-11:30ला मी अशीच बसले होते. बसल्यावर मी म्हणले आता बसून राहिलं तर आपल्याला आळस येईल, कंटाळा येईल, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून फ्रीजकडे बघितलं. फ्रीज थोडासा घाण दिसत होता, म्हणून मग अनटायडी दिसत होता. त्यामुळे म्हणले आता हाच फ्रीज आहे ना, आपण आवरायला घेऊ. म्हणून फ्रीजमधले सगळे म्हणजे स्लायडिंग, अजून कपडे सगळे काढले बाहेर आणि तो धुवायला घेतला. तो पुसत असताना ना मी साध्या पाण्याने किंवा साध्या फडक्याने पुसत नाही. सोडा घेते, एक साधं म्हणजे फिल्टरचं पाणी घेते आणि सोडा घेते, त्यात सोडा टाकते, तो चांगला हलवून घेते आणि मग त्या पाण्याने मी फ्रीज पुसते. सोड्यामुळं काय होतं, आपलं फ्रीजचं फंगस असतं ना, म्हणजे दुधाचं डाग किंवा कसलाही फंगसचा वास असतो किंवा स्मेल्स काय असतात ते निघून म्हणजे नाहीच असा हे होतो, निघूनच जातं कम्प्लिटली. म्हणून मी सोडा टाकून मस्तपैकी माझा फ्रीज साफ करून घेते. आधी ओल्या फडक्याने, सोड्याच्या फडक्याने साफ करते आणि नंतर एखादं ड्राय फडकं घेते, म्हणजे ड्राय फडकं घेऊन त्याने पुसून काढते. आता हे काम करत असताना आहे ना, मी एक गाणं लावलेलं. मला म्हणजे जुनी गाणी खूप आवडतात, त्यामुळे जुनं एक हिंदी गाणं लावलेलं की जेणेकरून आहे ना कामं करताना कंटाळा येणार नाही. म्हणून कधी कधी काय होतं, आपण काम करायला घेतो पण दिवसभर पटपट कामं केल्यामुळे किंवा कसल्याही स्ट्रेसमुळे आपल्याला कंटाळा येतो मधनंच त्या कामाचा. पण आहे ना, अशा वेळेस आपण एखादं आपल्या आवडीचं गाणं ऐकलं ना की जरा असा फ्रेशनेस येतो किंवा कामाला वेगळाच उत्साह निर्माण होतो. म्हणून मी ना ते गाणं लावून आपलं फ्रीज साफ करायला घेतला. आपण गृहिणी आहोत याचं कधीही गिल्ट धरायचं नाही. उलट आपण गृहिणी आहोत याचा आपल्याला खूप असं मान वाटला पाहिजे की जी स्त्री घरीचं काम करून बाहेर जाते, पैसे कमवायला जाते, त्या स्त्रीला जेवढा मान मिळतो तेवढा गृहिणीला पण मिळायलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण की गृहिणी फक्त घरातली कामं नाही करत, ती स्वतःच्या मुलांना सांभाळते, नवऱ्याला काय हवं नको ते पाहते, सासू सासऱ्यांचं दुखणं, औषध पाणी, त्यांना काय हवं नको त्यांची सेवा देखील सर्व काही ती करते. म्हणजे एक प्रकारे कुकिंग करते, सगळ्यांची काळजी घेते आणि सगळ्यांना आनंदी कसं ठेवता येईल हे ती पाहते. पण तिचा आनंद कशात आहे हे कोणी विचारलं का? कोणच नाही. तिचा आनंद कशात आहे, तिला काय आवडतं ह्याची कोणालाही काहीही पर्वा नसते. तरी देखील ती कोणतीही अपेक्षा न ठेवता सगळ्यांची सेवा किंवा सगळी कामं करते. पण अशा वेळेस आहे ना, ती स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जाते आणि याच वेळेस तिशीतली सुद्धा स्त्री 40-50 सारखी दिसायला लागते. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण गृहिणी आहोत म्हणून आपण आपल्याकडे लक्ष देणं सोडून नाही द्यावं. आपण स्वतःची सुद्धा तेवढीच केअर, जेवढी आपण आपल्या नवऱ्याची, आपल्या सासू सासऱ्यांची, आपल्या मुलाबाळांची केअर घेतो ना, तेवढीच केअर आपण स्वतःची घ्यावी. सकाळी आहे ना किमान अर्धा तास तरी लवकर उठावं टायमाच्या आधी. कारण की ना तो अर्धा तास आपल्या स्वतःला फिट राहण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. समजा तुम्ही 6:30ला उठत असाल ना, तर 6, 5:45ला तरी तुम्ही उठावं. कारण की
यावेळेस आपण स्वतःकडे लक्ष देऊ शकतो आणि आपल्याला आज काय करायचे काय नाही ह्याचं नियोजनसुद्धा आपण करू शकतो. मी ह्याचा खूप अनुभव घेतलेला आहे. मी आधी खूप उशिरा म्हणजे 7 वाजता उठत होते आणि आत्ता मी 5:45ला उठते. कारण की मला मध्ये मी खूप आजारी, खूप असं अनएझी, वीक स्वतःला फील करत होते. मग त्याच्यानंतर मी मेडिटेशन सुरू केलं. मला खूप म्हणजे खूप हे फायदा मिळाला. माझं स्ट्रेस कमी झालं, माझी निगेटिव्हिटी पण कमी झाली. त्यामुळे मी आता 5:45ला उठते, पाणी गरम करते, कोमट पाणीचं गुळणा करून पाणी पिते. कारण की ते पाणी पिलं आपल्याला आपलं शरीर डिहायड्रेटेड होतं. जे डिहायड्रेशन असतं ते कमी होतं आणि हायड्रेटेड होतं आपलं शरीर आणि आपल्याला कामाचा उत्साह, एक नवीन उमेद मिळते. आणि ते झालं की मेडिटेशन करते. मी काही जास्त वेळ मेडिटेशन करत नाही. जास्तीत जास्त 15 मिनटं मेडिटेशन करते. ओम म्हणत लांब श्वास घ्यायचा, सोडायचा आणि आपलं एका नाकाने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकाने सोडायचा. ते एवढे 2-3च मेडिटेशन करते. तेवढ्या मेडिटेशनमध्ये मन आणि बुद्धी शांत राहते. ते झालं की 15 मिनटाचा व्यायाम करते. एक्सरसाइज, कमरेची एक्सरसाइज, मणक्याची एक्सरसाइज, मानेची एक्सरसाइज आणि पोटाचे बेली फॅट्स त्याची एक्सरसाइज, असे 4-5 एक्सरसाइज करते. आणि एक्सरसाइज करून झालं की पाणी गरम करायला ठेवते आणि लगेच थोडंसं चालून फिरून येते बाहेर मोकळ्या हवेत. तोपर्यंत 7 वाजतातच आणि 7च्या पुढं आपली तर कामं तुम्हाला माहितीच आहे. मग ती कामं करून घेते. ती कामं झाली तरीसुद्धा खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं मला, की मी आधी कशी होते आता कशी आहे यात मला खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवताना तुम्हाला सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही देखील एकदा करून बघा, स्वतःकडे लक्ष देऊन बघा. सकाळचं अर्धा तास लवकर उठून बघा, तुम्हालाच फरक जाणवेल. आणि रात्रीचं झोपताना आपला मोबाईल बाजूला साईडला ठेवायचा आणि 10 मिनटं डोळे शांत झाकून लांब श्वास घ्यायचा, सोडायचा, हळू लांब श्वास घ्यायचा, सोडायचा. तुम्ही स्वामींचं नामस्मरण केलं तरी चालेल. आणि आज दिवसभरात काय चांगलं केलं आहे याचा विचार करायचा आणि देवाला थँक्सफुली, की खरंच देवा आज ह्या गोष्टी माझ्याबरोबर चांगल्या घडल्यात आणि अशाच गोष्टी उद्या देखील माझ्याबरोबर चांगल्या घडाव्या याचं देवापुढं प्रार्थना करायची आणि झोपून जायचं. बघा, रात्रीची झोप एवढी गाढ शांत झोप लागेल तुम्हाला की तुमचं टेन्शन, स्ट्रेस सगळं निघून जाईल. आणि सकाळची मी काय करत असते, सकाळचं काय स्वयंपाक करायचा किंवा काय भाजी करायची, काय करायची ती रात्रीच तयार करून ठेवत असते, जेणेकरून सकाळी आपल्याला उशीर होत नाही. भेंडी करायची म्हणलं की भेंडी रात्री चिरून ठेवायची, कोबी चिरून ठेवायचा, कोथिंबीर निवडून एका बॉक्समध्ये ठेवते मी. म्हणजे लसूणसुद्धा सोलून डब्यात ठेवत असते. फ्रीज झाल्यापासून माझं खूप म्हणजे खूप निम्म्याच्या वर काम माझं ऑलरेडी आदल्या दिवशी रात्री झालेलं असतं. कोथिंबीर निवडून ठेवलेली असते, खोबरं चिरून ठेवलेलं असतं, लसूण सोलून ठेवलेला असतो, आलं चिरून ठेवलेलं असतं आणि भाजी काय करायची असेल, वाटाणा पावटा काय असेल ती निवडून ठेवलेलं असतं. म्हणजे फक्त वाटण वाटण्यासाठी आपली थोडी कोथिंबीर घ्यायची, खोबरं घ्यायचं, आलं लसूण घ्यायचं
आणि मिक्सरला वाटून लगेच भाजी फोडणीला टाकायची. फक्त मी पीठ आहे ना आदल्या दिवशी मळून ठेवत नाही, कारण की त्याच्यात म्हणतात की निगेटिव्हिटी फ्रीजमध्ये पीठ ठेवलं की त्याच्यात निगेटिव्हिटी राहते काय होती, त्यामुळं मी ते करत नाही. भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवत असते मी. जर तुम्ही देखील माझ्यासारखं भाजीची तयारी आदल्या दिवशी करून ठेवत असाल किंवा काहीही तुम्ही माझ्यापेक्षा कोणती गोष्ट तुम्ही एक्स्ट्राची करत असाल तर ती मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आता हा फ्रीज अख्खा आवरून झालेला आहे. आता त्याच्यात सगळी म्हणजे मॅट्रेस टाकून फ्रीजमध्ये नेटनेटकी भाजी लावते मी. तो वरचा मॅट्रेस ठेवला ना की खाली अंधार पडत होता, त्यामुळे मी वरच्या स्लाईडवर काही मॅट्रेस लावलेला नाही, खाली अंधार पडायला नको, खालचंसुद्धा नीट दिसायला पाहिजे म्हणून. दुधाचं मी मधल्या खाचेतच ठेवते, कारण की मुलं वरती ठेवलं ना मुलं सारखं ते दूध काढतात, सांडलवण करतात. मधल्या खाचेत असल्यामुळे त्यांना काढता येत नाही आणि ते सांडलवणसुद्धा करत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ना, आपण कधीही स्वतःला कमी लेखू नये. आपण जर आपल्याला स्वतःला मान दिला तर बाहेरची लोक आपल्याला मान देतील. आपल्याला मान मागून मिळत नसतो, मान हा कमवायला लागतो. आपण जर नीट राहिलो, आपलं घर नीट ठेवलं आणि पॉझिटिव्ह विचार केले, पॉझिटिव्हली बोललो तर सगळे आपल्याबरोबर बोलतील, आपल्याचा मान ठेवतील. आता सगळं फ्रीज मी साफ केलेलं आहे. आता फ्रीजच्या वरचे सगळी घाण काढणार आहे. फ्रीजच्या वरती पण लहान मुलांनी खूप घाण ठेवलेली, म्हणून आता ते फ्रीजच्या वरती घाण काढते. साऊंड सिस्टीम येते फ्रीजच्या वरती छोटेसे. लहान मुले काय करतात, तांब्यात पाणी घेतात, ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि तांब्यात तसंच मी आता वरती काढून ठेवलेलं आहे फ्रीजवर. आता ऊन पण खूप वाढलेलं आहे, थोडंसं गरम व्हायला लागलेलं आहे मला, म्हणून मी पंखा देखील ऑन केलेला. हे दिवाळीसाठी दिवे आणलेले मातीचे. आता दिवाळीसुद्धा येत आहे, दिवाळीचीसुद्धा तयारी करायची आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले ना तर नक्की तुम्ही आहे ना माझ्या व्हिडिओंना कमेंट करून सांगा की माझं कोणती गोष्ट तुम्हाला आवडली किंवा कोणती गोष्ट आवडली नाही, ती देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, पाहायचे असतील तुम्हाला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयटम क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ बनवेन, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवेन. आणि मी हे नाही आहे काय मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, मी एक साधी गृहिणी आहे. मी तुम्हाला जे बोलले ते मनापासून बोललेले आहे. तुम्हाला ह्यातली कोणतीही गोष्ट पटली असेल किंवा तुम्ही ह्यातली कोणतीही गोष्ट करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझं एकच गोष्ट अशी असते की सर्व गृहिणींनी आहे ना हॅप्पी, आनंदी, फ्रेश राहावं. आपण गृहिणी आहोत याचा गिल्ट न बाळगता आपण देखील घरी राहून खूप काही करू शकतो. आपण घरी राहून मुलांना सांभाळू शकतो, आपण सगळ्यांचं सगळं करू शकतो, एवढंच मनात ठेवा आणि लाईफला एन्जॉय करायला शिका. कोणतीही निगेटिव्ह गोष्ट आपल्या मनावर
ताण आणून देऊ नका. निगेटिव्ह गोष्टीचा कोणत्याही ताण मनावर आणून देऊ नका. हा फ्रीज असा आता बघा बरं कसा किती क्लीन. आणि मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू